मुलगी ही आई-बापासाठी त्यांचा जीव की प्राण असतो. ते मुलीला लाडाने, प्रेमाने वाढवतात. पण त्याच मुलीला जर का कोणी त्रास दिला, तर तळपायातली आग मस्तकात जाते. तर सातारा येथील फलटणमध्ये एक डॉक्टर जिचं नाव होतं डॉक्टर संपदा मुंडे, हिला एका पोलिसाने 4 वेळा बलात्कार केला. या कारणाने तिने आत्महत्या केली. पण आत्महत्या करण्यापूर्वी तिने तिच्या हातावरती एक सुसाईड नोट लिहिली होती. यामध्ये तिनं असं लिहिलं होतं, की पी-एस-आय गोपाल बदने याने माझ्यावरती 4 वेळा बलात्कार केला. तर प्रशांत बनकर याने मला मानसिक त्रास दिला. या कारणावरून मी आत्महत्या करत आहे. तर तरुणी काही महिन्यापासून पोलीस आणि आरोग्य विभागातील वादामध्ये अडकली होती. वैद्यकीय तपासणी संदर्भात पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांच्यावर चौकशी सुरू झाली होती. आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना तिने व्यक्त केली. माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन अशी तक्रार देखील तिने यापूर्वी वरिष्ठांकडे केली होती. मात्र तरीही तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं. म्हणून या थोड्याशा ह्याच्याने पोलिसांनी तिचा फायदा घेतला. पोलीस हा आपला रक्षक असतो म्हणे, पण हा भाडको पोलीस हा भक्षक निघाला. याला कायदा तर काही करणार नाही. हा थोडंफार शिक्षा भोगून तिथं त्याला बिर्याणी दिली जाईल, त्याला त्याची चांगली खातेदारी करण्यात जाईल जेलमध्ये. त्याला काही कठोर शिक्षा होणार नाही. पण याची कठोर शिक्षा तर याला एकच व्हायला पाहिजे, की याला 4 चौघात उभा करून याचा हातपाय कलम करून याला चौरंगा झाला पाहिजे. जेणेकरून या बलात्कारांना चांगली अद्दल घडेल आणि कोणाची हिंमत होणार नाही नंतर याच्यानंतर बलात्कार करण्याची. जय श्रीराम.